जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि आज मी आहे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आहेत कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी लढवणारे भाजपचे उमेदवार महायुतीचे उमेदवार महेशजी सारंग आहेत आणि एकूणच आजपासून किंवा यापूर्वी त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता घरोघरी अगदी डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। अगदी प्रचार अंतिम टप्प्यात देखील आलेला आहे। तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने या प्रचारामध्ये इथले जनता ही सहभागी झालेले आहेत। इथले त्यांचे भाजपचे महायुतीचे सर्व पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात। आणि माझ्यासोबत आहेत महेशजी सारंग, जे या भागाचं यापूर्वी यांनी नेतृत्व केलेले आहे। अतिशय संघटनात्मक काम त्यांनी या भागामध्ये केलेलं आहे। अगदी ग्रामीण जनतेचे प्रश्न, ग्रामीण भागातील प्रश्न नेमके काय आहे, एक प्रशासनावर एक पकड असणारे नेतृत्व म्हणून महेशजी सारंग यांच्याकडे पाहिलं जाते आणि ते महेशजी सारंगात माझ्यासोबत आहेत। सारंग साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा। पुन्हा एकदा आज तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। अगदी ग्रामीण स्तरापासून म्हणजे अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती ते आता जिल्हा परिषद अशा पद्धतीने तुमचे कामाचं आतापर्यंतचं क्षेत्र राहिलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत, ग्रामीण भागासाठी काय करावं याची जाण कुठेतरी आहे आणि प्रशासनावर असणारी पकड, यामुळेच आज पक्षाने तुमच्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचाराला सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला प्रचारात जनतेकडून प्रतिसाद मिळतो आहे? सर्वप्रथम मी पक्षांच्या सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांचे मी आभार मानतो, कारण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद लढवण्याची संधी दिलेली आहे आणि ही संधी फक्त एक संघटनात्मक किंवा ह्या संधी आपल्या विजयाची माझी जी खरी नांदी असेल ती ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व संघटनात्मक आपली जी ताकद आहे इकडे भारतीय जनता पार्टीची यावर निश्चित होणार आहे। दुसरा विषय म्हणजे 2005पासून मी ह्या गावाचं नेतृत्व करतो आहे। 2005मध्ये मी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी या गावाचा मी सरपंच झालो। त्यापासून गावामध्ये आपल्या कोलगाव गावामध्ये जे पायाभूत सुविधा पाहिजे आहेत, रस्ते, पाणी, वीज, रस्ता, वेगवेगळ्या शैक्षणिक बाबी, आरोग्य बाबी असून सगळ्या गोष्टीमध्ये मी जो लक्ष घालून जो काम केलेलं आहे हे इकडच्या मतदारांकडे आणि इकडच्या जनतेकडे हे सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचा आपला जो संकल्पपत्र आता जे 2 दिवसात आपलं येणार आहे त्या संकल्पपत्राच्या माध्यमातून पण अजून आपण ह्या म्हणजे जवळपास 18 ते 19 वर्षापासून आपण काय ह्या गावामध्ये काम केलेलं आहे, गावाच्या विकासासाठी आपण साथ दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या फक्त एक रस्ते, पाणी, वीज हा विषय नसून आपण खालीपर्यंत जे शेतकरी आहेत इकडचे शेतकऱ्यांना पण शेतीपूरक व्यवसायासाठी पण आपण संधी दिलेली आहे, कारण इकडची आपली मोठी दूध डेअरी आहे आपली कोलगाव दुग्ध विकास संस्था, यांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायासाठी पण मी लोकांना चांगल्या पद्धतीने चालना दिलेली आहे। दुसरा विषय म्हणजे आपण जो इकडे विकास संस्था आपली आहे ह्या विकास संस्थेच्या माध्यमातून पण आपण अनेक शेतकऱ्यांना त्यांचं जे भात असतं ते खरेदी केंद्र पण आपण ह्या कोलगाव गावामध्ये चालू केलेलं आहे। महिलांसाठी पण आपण वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत। जिल्हा बँकेच्या माध्यमातून पण आम्ही महिला सक्षमीकरणसाठी जे कर्ज स्वरूपाच्या योजना होते ते पण योजनेमध्ये आपण जास्त लक्ष दिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या इकडच्या मराठा समाजाचे जे युवक असतील त्यांना पण आपण रोजगारासाठी पण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना अनेक इकडच्या आपल्या शेतकरी मुलांना आपण व्यवसायासाठी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ओबीसी महामंडळामार्फत आपण शामराव पेच्या अंतर्गत आपण अनेक योजना इकडे राबवलेल्या आहेत। अशा आपण सर्व समाजाला धरून सर्व समाजाला एकत्र करून आपण काम केलेलं आहे। त्यामुळे इकडचा विजय हा मात्र निश्चित आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जे म्हणजे 5 तारीखला जे मतदान होणार आहे त्या मतदान दिवशी आपल्याला भारतीय जनता पार्टीला इकडची मी जिल्हा परिषद आणि माझ्याबरोबर असलेली संध्या हजनकर यांना मोठ्या मताधिक्याने इकडची जनता निवडून देईल ही मला अपेक्षा आहे। खरं तर कधीकधी बोलण्यापेक्षा आपलं काम बोलत असतं आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये तुमचं काम बोलतं आहे आणि त्याचमुळे ह्या विश्वासावरच आज तुम्हाला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे। निवडणुकीला ह्या सामोऱ्या जात असताना अनेक विकास कामं या भागामध्ये तुम्ही राबवलेली आहे, पण आता जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जे काही इथलं पुढचं व्हिजन आहे हे तुम्ही कशा पद्धतीने जनतेपर्यंत आपल्या कोलगाव म्हणा किंवा कारवडे म्हणा ह्या गावामध्ये जो कचऱ्याचा जो विषय मोठा येतो आहे
ह्या कचऱ्याच्या विषयावर आम्ही जास्त फोकस केलेला आहे, लक्ष दिलेलं आहे. आत्ताच आमच्या कोलगाव ग्रामपंचायत आम्ही संतोषराव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत चालत आहे. ह्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जो कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही मोठमोठ्या 4 ट्रॉली घेतलेल्या आहेत. ह्या ट्रॉली ज्या ज्या आपल्या शहरीच्या भागामध्ये तो हद्द लागते त्या हद्दीवर आपण ते बसवणार आहोत. आणि जो इकडचा जो ओला कचरा, सुका कचरा हा नगर परिषदेमार्फत आपण त्या डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेण्याची व्यवस्था करणार आहोत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण तिकडे घेतलेला आहे. दुसरा विषय, आपण जलजीवन मिशनमार्फत ह्या कोलगाव गावामध्ये त्या पाण्याचा जो आपण कोलगावची दिवसांदिवस आपली जी वाढती लोकसंख्या पाहता किंवा आपले इकडचे लोकांचं कोलगावमध्ये राहण्याचं आकर्षण पाहता आम्ही इकडे जो जलजीवनमार्फत आपल्याला केंद्र शासनामार्फत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी आपली जलजीवन मिशन आणलेले आहे, ह्या जलजीवन मिशनमार्फत आपण 5 कोटी रुपये आपण ह्या कोलगाव गावासाठी आणलेले आहे. आणि हे काम हे आता काही आचारसंहिता संपल्यानंतर आपले सुरू होणार आहे. म्हणजे घर तिथे नळ पाणी हे असं ती योजना आहे. त्या योजनेचा सर्व हा लाभ ह्या गावाच्या लोकांना जाणार आहे. आता इंदिरावास घरकुल आता त्यांचं रूपांतर आता पंतप्रधान आवासमध्ये झालेलं आहे. पंतप्रधान आवासमध्ये पण अनेक घरे टप्प्याटप्प्याने आपण आज करत आहोत. त्यामुळे इकडच्या जी शेतकरी असतील, इकडचे ते गोरगरीब आपले जे लाभार्थी असतील त्यांना ते पक्कं हक्काचं घर मिळणार आहे. ह्या सर्व विजन आपण घेऊन लोकांसमोर आता जाणार आहोत. खरं तर तुम्ही उपसभापती असताना या जिल्ह्यामध्ये एक विक्रम केला होता, जो आत्ता तुम्ही घरकुलाचा विषय आणलेला आहे. विक्रमी असे लोकांचे लाभार्थी हे याच मतदारसंघामधून होते आणि अगदी राज्याच्या प्रशासनामध्ये त्याची दखल घेण्यात आलेली होती. नेमकं तोच जो हे पॅटर्न आहे किंवा इथल्या लोकांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचता येतील या दृष्टीने तुम्ही जे केलेलं काम होतं हे यापुढे कशा पद्धतीने असेल? मी ज्यावेळी उपसभापती होतो, आई माझी इकडे जिल्हा परिषद सदस्य होती, त्यावेळी आम्ही जवळपास ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1000हून अधिक घरकुलं, इंदिरावास घरकुलं बांधलेले आहे. आणि त्या चांगले सुस्थितीत आहेत, लोक राहतात. ते सर्व लोक ह्या योजनेमार्फत अनेक वर्ष आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे येणाऱ्या जो काळ आहे हे वेगवेगळ्या योजना आपल्याला आलेल्या आहेत. आता पंतप्रधान आवास आलेले आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे ही 100% लोकांच्या फायद्यासाठी आहे. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त कसा आपण त्याचा लाभ मिळणार ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कारण तो अगदी सावंतवाडीसारख्या शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे. त्यामुळे निश्चितच कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे काम होतं त्याची दखल ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली जाते. एकूणच आता हे आगामी जाताना तुमचं नेमकं व्हिजन काय जे तुम्ही प्राधान्याने हाती घ्या? नक्की विजन म्हणजे जो कचरा व्यवस्थापन आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, तो कचरा व्यवस्थापनाचा जास्तीत जास्त आपण जर लक्ष दिला तर आपण ही स्वच्छता विषयावर आपण जास्त लक्ष देणार आहोत. दुसरा विषय पाणी आता ते वाढतील इकडची लोकांची लोकसंख्या लोक येतात आहेत आपल्याकडे, शहरीकरण चाललेलं आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था ही जास्तीत जास्त आपण कशी लोकांना मिळेल, रस्ता, पाणी, वीज हे आपण होत आहेत. आमच्या कोलगावमध्ये एकही कुठे असा रस्ता नसेल, तिकडे खड्डे पडलेले आहेत. सगळे रस्ते आता पूर्ण झालेले आहेत. जवळपास पंतप्रधान आवास पंतप्रधान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत आपण अनेक रस्ते इकडे कामं चालू झालेली आहेत आणि कामं पूर्णत्व झालेली आहेत. आता माननीय आपले पालकमंत्री नितेश साहेब यांच्या माध्यमातून आम्ही इकडे बरेचशी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ह्या जिल्हा परिषदमध्ये कामं आणलेली आहेत. आपले इकडचे स्थानिक आमदार माननीय दीपक केसरकर साहेब यांच्या स्वतः आमदार निधीतून पण आपण चांगल्या पद्धतीने कामं आणलेली आहे. आपले इकडचे लोकसभेचे खासदार यांच्या माध्यमातून पण आपण आंबेगावसारख्या एक धनगरवाडी आपली समाजाचे एक सभागृह आपण त्यांना बनवून दिलेले आहे. असे तीन आणि आपले चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण अनेक त्यावेळी पालकमंत्री असताना कामं केलेली आहेत इकडे. त्यामुळे एवढे 4 नेतृत्व आमच्या पाठीशी मागे ठामपणे युतीच्या माध्यमातून आपल्याला जर असतील तर आपण अनेक गावाचा आपण किंवा ह्या जिल्हा परिषदेचा काय आपल्याला आपण करू शकतो. खरं तर शेवटचा प्रश्न विचारतो आहे की खरं तर जिल्ह्यामध्ये ज्या काही लढत होत आहेत त्यामधली कोलगावची ही लढत ही फार मोठी लक्षवेधी लढत म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. आणि अशावेळी या मतदारसंघामध्ये
अशी एक अभद्र युती पाहायला मिळते आहे जी आणि बंडखोरी देखील पाहते आहे आणि हे तुम्हाला आव्हान आहे का? कसं पाहतात याकडे तुम्ही? ही आता जी युती झालेली आहे आपल्या काही म्हणजे आपल्या कोलगावमध्ये एक वेगळी युती आहे, कारोड्यामध्ये वेगळी युती केलेली आहे, कुणकेरी आंबेगावमध्ये वेगळी युती केलेली आहे. ह्याची दखल नक्कीच मला आपले जिल्ह्याचे त्यांचे जिल्ह्याचे आपले त्यांचे सेनेचे आमदार निलेश राणेसाहेब किंवा इकडचे दीपकभाई केसरकर, संजीव परब हे नक्की घेतील. लवकरात लवकर ह्या 2 दिवसात हा विषय सगळा संपून जाईल. अशा युती चालणार नाही, कारण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही संपूर्ण युती ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली आहे. अशी युती करण्याचे कोण धाडस करत असतील तर त्यांनी सेनेच्या लोकांनी किंवा सेनेच्या संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वाने त्याची दखल नक्कीच घ्यावी अशी मला वाटते. माझ्यासोबत कोलगावचे सरपंच आहेत. खऱ्या अर्थाने एक तरुण तडफदार असं हे नेतृत्व आहे. काय सांगाल? एकूणच आज जिल्हा परिषदेमध्ये जसं एक तुम्ही कोलगाव गावाचं नेतृत्व करता तसंच आता जिल्हा परिषदेचं एक नेतृत्व तरुण उमदा आणि एक तडफदार नेतृत्व करणार आहे. आणि कसं पाहतात याकडे? कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे? बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या 5 फेब्रुवारीला होते आणि आपल्या भारतीय जनता पार्टीमार्फत महायुतीचे आपले उमेदवार हे सन्माननीय महेशजी सारंगसाहेब आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या उमेदवार सौ संध्या हळदणकर आहेत. आम्ही कालपासूनच प्रचाराचा शुभारंभ केला आहे कोलगावमध्ये आणि एकंदरीत वस्तुस्थिती पाहता संपूर्ण आपल्या कोलगावमध्ये किंवा कोलगाव जिल्हा परिषदमध्ये म्हणा अतिशय चांगलं वातावरण. आणि मी तुम्हाला सांगतो येत्या 7 तारीखला याचं उत्तर आम्ही विरोधकांना देऊच नक्की, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आज संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. आपल्याला एक सांगू इच्छितो की ग्रामपंचायत हा जरी या गावाचा गाभा असला तरी त्याला साथ देणारी यंत्रणा कुठची असते तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आपण पाहिलं असेल की पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या पूर्वीच्या ज्यावेळी महेश सारंग यांच्या आई होत्या किंवा महेश सारंग हे पंचायत समितीमध्ये होते त्यावेळी ह्या भागाचा झालेला विकास आणि त्यानंतरच्या काळामध्ये जो खुंटलेला विकास होता तो कुठेतरी विकास महेश सारंग यांच्या माध्यमातून बघा. ज्यावेळी महेश सारंग मागच्या वेळी ज्यावेळी 57 मतांनी ज्यावेळी पराभूत झाले तरीसुद्धा त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही. ह्या मागच्या 8 वर्षामध्ये जो या कोलगावचा कायापालट झाला आहे बघा. आपण या कोलगावमध्ये फिरत असताना रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, शाळा असेल, शिक्षण शाळा असेल, आरोग्य असेल, चांगल्या प्रकारचे मूलभूत सगळ्या सुविधा या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे हा जो येणारा काळ आहे हा आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगला आहे. कारण आपल्याला माहीत आहे की ग्रामपंचायतचा आपल्या गावाचा विकास करत असताना सगळ्याची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे महेशजी सारंग यांसारखं नेतृत्व आपल्या गावाला लाभलेलं आहे. ते आतापर्यंत गावाच्या विकासासाठी नेहमीच सदैव कार्यतत्पर असतात, परंतु आता अतिशय म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मला तर इच्छा आहे की ते जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा हवे आणि ते नक्कीच होतील ही सुद्धा मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. त्यामुळे आपल्या गावाचा, आपल्या प्रभागाचा किंवा आपल्या जिल्हा परिषदचा विकास हा कधीही न थांबणारा होणार आहे. कारण आताच आपण पाहिलं असेल की रस्ते गावामध्ये चांगले झालेले आहेत, वीज चांगल्या प्रकारची झालेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये जसं सारंग साहेबांनी म्हणालं की आम्ही आता कचऱ्याच्या व्यवस्थापनावर फार मोठं लक्ष दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्यासुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण आणलेल्या आहेत. मग आपलं नगरपालिकेशी सुद्धा आपलं या संबंधी करार बोलणं चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्या कोलगावचा जर विचार केला असता तर आपलं जलशुद्धीकरण केंद्र जे मागच्या बरीच वर्ष ते काम अतिशय धीम्या गतीने चाललं होतं किंवा अपूर्ण होतं ते सुद्धा आपण काम आज या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण कोलगाव गावासाठी 5 लाख लिटरपेक्षाही जास्त पाणी, आत्ताच्या ज्या वेळेला जे 2 लाख लिटर पाणी आहे ते आपण 5 लाख लिटर पाणी नगरपालिकेकडून उपलब्ध करून घेणार आहोत, जेणेकरून पाण्याच्या पुरवठ्यामध्ये कुठेही कमतरता भासता कामा नये. येणाऱ्या काळामध्ये गावातील लोकांना मुबलक पाणी मिळावं यासाठी सुद्धा आपली योजना चालू आहे. त्याचप्रमाणे आमचं अजून एक विजन आहे की आपण गावामध्ये कुठेतरी एक मिनी धरण बांधू शकतो. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की कोलगाव हे सावंतवाडीपासून सावंतवाडी शहराच्या जवळचं गाव आहे. शहरीकरण वाढतं आहे गावामध्ये, त्यामुळे येणारी लोकसंख्या याचा विचार करता आपल्याला हे पाणीसुद्धा आपल्याला वाढवावं लागेल. त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. एखादं छोटं धरण आपण बांधण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत. ते गावाच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. त्याच्यानंतर विचार करायचं झालं तर आपण बघितलं असेल तर गावामध्ये आरोग्य सुविधा आपल्याकडे आरोग्य उपकेंद्र एक आहे. आपण आपले महेशजी सारंग यांच्या माध्यमातून आपल्या भोम गावासाठी
अजून एक आरोग्य केंद्र या ठिकाणी आपण आणतोय, कारण एका आरोग्य केंद्रावर त्याचा भार पडतोय. त्यामुळे आपण अजून एक आरोग्य उपकेंद्र भोम गावासाठी आणतोय. त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार केला असता गावाचा विकास जो मी ज्यावेळी 2021 साली सरपंच म्हणून बसलो, ज्यावेळी कोरोनाचा कार्यकाळ होता, त्या कोरोनामध्ये सुद्धा आम्ही लोकांमध्ये बाहेर पडून लोकांची सेवा केली. बघा, आम्हाला सुद्धा 2-2 वेळा आम्हाला कोरोना झाला. का झाला? कारण आम्ही लोकांमध्ये बाहेर पडून सेवा केली. लोकांना आपण चांगल्या प्रकारची मुबलक सेवा दिली, आरोग्य सुविधा दिल्या. त्यामुळे त्या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही आमचा विकास गावाचा थांबवला नाही. तिथपासून सुद्धा आत्तापर्यंत आपण बघितलं असेल गावाच्या विकासामध्ये कुठच्याही प्रकारचा अडसर आलेला नाही. आणि मी निश्चित रूपाने या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचं कोणाचं योगदान असेल तर ते सन्माननीय महेशजी सारंग यांचं. कारण ज्यावेळी गावाच्या विकासाची चर्चा येते त्यावेळी महेश सारंग यांचं नाव अतिशय पहिल्या नावावर महेश सारंग यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी महेश सारंग यांना आत्ताच यांचं अभिनंदन करतो. कारण जिल्हा परिषद सदस्य हे काळ्या दगडावरची रेष आहे. हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य इथे भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार म्हणजे येणार, एवढी मी या ठिकाणी खात्री देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर अजून एक महत्त्वाचा विषय की पर्यटनादृष्ट्या देखील कोलगावमध्ये चांगली कामं झाली, या संदर्भात काय सांगा? बघा, आपण प्रादेशिक पर्यटनच्या माध्यमातून आपली जी 2 आराध्य दैवत आहेत, श्रीदेव कलेश्वर आणि सातेरी ग्रामदैवत, या मंदिरांवर आपण जवळपास 1 कोटीचं कामं आता चालू आहेत आणि जवळपास अजून 2.5 कोटीची कामे आपण प्रलंबित ठेवली. म्हणजे अजून आपण त्या 2.5 कोटीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंत्रालय लेवलवर पाठवलेला आहे. त्यामुळे आता आपण जरी मंदिरांवर गेला असाल तर आपल्या लक्षात येईल की या संपूर्ण भागाचा विकास हा पर्यटनच्या माध्यमातून होणार आहे. येणारा काळ हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला सांगू इच्छितो. कारण बघा, आज जर आपल्या गावाचा जर विचार केला असता पर्यटनाच्या माध्यमातून, इथला जो स्थानिक बेरोजगार तरुण आहे त्याला कुठेतरी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी, कारण आज आपली जी दोन्ही मंदिरं आहेत ही पर्यटनाच्या नकाशावर कुठेतरी आलेली आहे. त्यामुळे या पर्यटनाच्या माध्यमातून वरती बघा, त्याच्यावरती आपली डोंगरवाडी आहे, डोंगराळ भाग आहे, तिथे सुद्धा आपण पर्यटनाच्या दृष्टीने काहीतरी उभारण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण इथल्या स्थानिक लोकांना, इथल्या स्थानिक बेरोजगार तरुणांना कुठेतरी त्यासाठी रोजगार मिळावा आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आपल्या इथे एक सुकेतळे म्हणून आहेत, ज्या ठिकाणी मारुती मंदिर आहे, त्यासुद्धा भागाचा आपण तिकडनं पायऱ्या बांधून त्या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण पर्यटनाच्या दृष्टीतून कोलगावमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि यासाठी आपले सन्माननीय महेशजी सारंग साहेब यांचं नेहमीच लक्ष या गावावर असतं. त्यामुळे उद्या जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांचं अजून थोडासा वेग त्यांना प्राप्त होईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, एवढीच मी आशा व्यक्त करतो. खरं तर मगाशी तुम्ही बोलताना हे जे पराभवाचं जे शल्य आहे ते देखील तुमच्या भावनेतून दिसून आलं. हे जे शल्य आहे ते ह्या निवडणुकीत दूर होणार आहे का? 100% होणार. बघा, त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो. ज्यावेळी महेश सारंग यांचा पराभव झाला त्यावेळी आम्ही हे विरुद्ध बाजूला होतो. परंतु आमच्या लक्षात आलं की गावाचा विकास जर करायचा असेल तर गावाच्या विकासासाठी त्या तात्परतेचं ते कार्यशैली असलेलं नेतृत्व या गावासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती विचारधारा सोडून आम्ही महेश सारंग यांच्यासोबत आलो, भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि तिथपासून आजपर्यंत बघा, महेश सारंग यांनी मला सरपंच पदावर बसवल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही या गावामध्ये केलेलं आहे. त्यामुळे हा आमचा कार्याचा जो ठसा आहे तो लोक आपल्या मतदानातून मतपेटीपर्यंत पोहोचवणार आहेत. कारण आपण पाहिलं असेल, आपण ज्या भागामध्ये आता आहात त्या भागामध्ये पाहिलं असेल की अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा आम्ही गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथले स्थानिक लोक ही मतदानाच्या रूपाने आम्हाला तो आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून देतील. आणि मी तुम्हाला आज सांगतो की काळ्या दगडावरची रेग आहे, महेश सारंग हे जिल्हा परिषद सदस्य होणार म्हणजे होणारच, एवढं मी सांगतो. आणि कोलगाव गावातून मी त्यांना नक्कीच भरघोस मतांनी इथे मताधिक्य देणार आहे, हे या ठिकाणी नमूद करतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की एकंदरीत हा जो तुमचा आत्मविश्वास पाहता काय विरोधक कोण आहेत असं वाटते? हे बघा, आम्ही संपूर्ण ही निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर लढवतो. आम्ही कोणावरही टीका करणार नाही, कोणावर टिप्पणी करणार नाही, आम्हाला कोणाविषयी काही बोलायचं नाही. लोकांना माहीत आहे आम्ही विकास केला आहे गावाचा आणि आम्ही विकास करू शकतो. त्यामुळे एकच आम्ही कोणावरही आम्ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये ठरवलेलं आम्ही कोणावरही भाष्य करणार नाही, ना विरोधकांवर ना कोणावर. कारण आपण विकास करतोय तर आपण विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवायची आहे. कारण लोकांना माहिती आहे गावाचा विकास आजपर्यंत जो झालेला आहे तो भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो, बघा, देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र
आणि आपल्या या ठिकाणी रवींद्र, तसेच आपले पालकमंत्री नितेश राणे साहेब, त्याचप्रमाणे आपले खासदार नारायण राणे साहेब, एवढे पाठीशी पाठबळ असताना, एवढी मोठी आमच्या पाठीशी शक्ती असताना पराभव आमचा कोण करू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या आपण की पराभव आमचा कोणीच करू शकत नाही या ठिकाणी, कारण एवढी सगळी विकास करण्याच्या दृष्टीने एवढी आमची शक्ती आमच्या पाठीशी असताना आम्ही गावाचा विकास केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही करणार आहोत. हेच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्यासोबत याच गावातील एक ज्येष्ठ आहेत आणि विशेष म्हणजे ते संघाचे अगदी जुने कार्यकर्ते आहेत. जेव्हा संघाची म्हणजे अगदी निशाणी ही पंथी होती त्यापासून ते काम करतात या गावामध्ये आणि त्यामुळे आज ते या प्रचारामध्ये स्वतः सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, कारण तुम्ही एक इथले ज्येष्ठ आहात आणि या एकूणच निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहतात? महेश सारंग यांचं एक उमदं नेतृत्व या गावाला लाभलेलं आहे, कसं पाहतात याकडे? महेशभाई सारंगांचं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व हे अचाट आहे. त्यांना पर्याय दुसरा कोण नाही आहे. त्यांच्यासमोर तेच, दुसरा कोण याच्यामध्ये होऊ शकत नाही. आणि ते ॲक्टिव्ह आहेत. ते विकास करण्याची क्षमता, पात्रता त्यांच्यामध्ये आहे. हेच मी त्यांच्याबद्दल सांगेन. अनेक वर्ष हा गाव तुम्ही पाहतायत आणि जेव्हा त्यांनी ह्या गावाचं नेतृत्व केल्यापासूनचं गाव तुम्ही पाहतात, काय सांगा? ज्या लोकांना अपेक्षित होत्या त्या सर्व सुधारणा मिळालेल्या आहेत. आता एकदम 100% मला मिळू शकत नाही, असते होणार. कारण हा निधी काय असतो, एक कोलगावच लाडकीचं गाव नाही आहे. एकाच गावासाठी काही निधी मिळणार नाही. निधी हा विभागून मिळत असतो. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी जास्तीत जास्त इकडे निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या आईनुसार जे ह्या गावासाठी योगदान दिलेलं आहे हे परिपूर्ण आहे. त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं होतं. त्यानुसार त्यांनी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत. त्यांच्याकडे कार्यक्षमता होती, बुद्धिमत्ता होती, सगळं होतं. थोडंसं शिक्षण कमी होतं, पण कार्य करण्याची त्यांची कसोटी वेगळी होती. आता हे काय करतात, यांचं 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही त्यांची वृत्ती आहे. जे काय रंधले गांधलेले आहेत त्यांच्यासाठी काम करणं हा त्यांचा मुळात मुद्दा आहे, हेतू आहे. त्यामुळे त्यांच्या सगळे जवळ त्यांचं आठवण करतात, त्यांचं स्मरण करतात किंवा त्यांना जाणतात, असं त्यांचं नेतृत्व आहे. एकंदरीत हा प्रतिसाद पाहता कसा? प्रतिसाद पाहता म्हणजे आम्हाला जय मिळणार, आम्ही 7ला मिरवणूक साजरी करणार. आता मी त्याच्यामध्ये असेल असं सांगता यायचं नाही, पण आम्ही करणार म्हणजे करणार. विजयोत्सव. काय तुमची काय प्रतिक्रिया एकंदरीत हा प्रतिसाद पाहता, काय सांगा? आमची फिक्स महेश सारंग फिक्स आहे एकदम 60%. आम्ही सारंगच का? आमची हे आहे त्यांचं ना, त्यांचं गावामध्ये इतकं हे आहे ना कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे घरोघरी जाऊन ते प्रत्यक्ष भेटतं प्रत्येकाला घरोघरी. आणि रात्री 12 वाजता त्यांना फोन लावा तर ताबडतोब तुमच्या घरी येणार. काय कुठचंही काम असतं ते. ओके. आणि आमचं 70 विजय नक्की आहे. ओके. काही महिला भगिनी देखील आहेत, काय सांगाल? एकूणच तुम्ही ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेला आहेत. महिलांसाठी या भागामध्ये पण काम होताना दिसतंय, काय सांगाल? काय प्रतिक्रिया? महेश दादा आमचे संकट काळात आमच्या कधी रात्री जरी असली तरी संकट काळात कधी ते वेळ काळ बघत नाही, लगेच धावून येतात. म्हणून आम्ही महेश दादांबरोबर सदैव आहोत. काय तुमची काय प्रतिक्रिया? हो, आम्ही कायम सदैव महेश दादा बरोबरच आहोत. ओके. तुम्ही काय म्हणताय? तर एकंदरीत हा जो प्रतिसाद पाहता एकंदरीत विजय हा या मतदारसंघामध्ये महेश सारंग यांचा निश्चित आहे. कारण त्यांचं काम बोलतं आहे, त्यांचं कर्तृत्व बोलतं आणि त्यामुळेच मोठा विजय हा येत्या 7 तारखेला होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे.